नमस्कार, मी ज्योती. आज मासा करणार आहे. काही ओली भाजी करणार आहे आणि काही रवा लावून फ्राय करणार आहे. कारण 1 किलो आणलेली आहे आणि छोटे छोटे पीस करून आणले. आणि हे सुरमईचा मासा आहे, कट करून आणलाय छोटा छोटा. त्याला धुवून स्वच्छ करून घेते. चिंच घेतली मी, फक्त असे 1-2 बोटके चिंच घेतली, जास्त घेतलेली नाही आहे. 1 किलोला तेवढी भरपूर होऊन जाती. कारण रस्सा एकदम अंगापुरतं करणार आहे मी, जास्त पातळ रस्सा नाही करणार आहे. त्याला निथळायला ठेवलं आहे धुवून. 2 छोटे छोटे कांदे घेतले मी आणि दोन्ही पण कांदे असे चिरून घेतले. कारण 1 किलो आहे ना, अर्धा किलोला एकच कांदा वापरते. 1 किलो आहे म्हणून 2 घेतले. आणि हे 4 कांदे मी भाजायसाठी लांब असे पातळ चिरून घेतले. हा कांदा भाजायचाच तवा आहे माझा, त्याच्यावर मी कांदा भाजायला ठेवला. आणि हे अर्ध्या वाटीतून पण अर्धी वाटी आहे खोबऱ्याची, सुक्कं खोबरं आहे. त्याला पण कापून घेते मी खोबऱ्याला, पातळ चकल्या करून घेते अशा. आणि त्या वाटायसाठी सोप्या जातात. आणि हा अद्रक लसूण कोथिंबीरचा गोळा आहे. हा मी आधीच वाटून ठेवलेला आहे, कारण मी रोज रोज मसाला वाटत नाही. याचा पण मी असाच गोळा करून ठेवते. कांदा आणि खोबरं बिना पाण्याचं वाटून ठेवते मिक्सरमध्ये. त्याच्यात मीठ टाकून ठेवते म्हणजे खराब होत नाही. 8 दिवसाचा मसाला मी एकदम तयार करते आणि जसं लागन तसं भाजीला मी वापरत असते. इतका कांदा भाजला मी. आणि खोबरं काही जास्त भाजणार नाही, पांढरंच ठेवणार आहे. उगाच नावाला असं गरम करणार. हा कांदा मी असा भाजून घेतला इतका काळा. मग खोबरं नुसतं असं गरम केल्यासारखंच भाजते, जास्त भाजत नाही आहे. खोबरं पण असं गरम करून काढून घेतलं. आता सुरुवातीला फक्त खोबरंच मिक्सरमध्ये बारीक करते, कारण कांदा आणि खोबरं दोन्ही एकत्र बारीक व्हायला खूप जड जातं. त्याच्यामुळं खोबरं पटकन बारीक होतं. खोबरं बारीक झालं, त्याच्यात मी कांदा टाकते आणि वाटून झाल्यावर त्याच्यात मीठ टाकून मिक्स करून ठेवते. इतका मसाला मी टाकणार नाही आहे माशाच्या भाजीला. आता ह्याच्यात थोडं मीठ टाकते मी, 1.5 चमचा. म्हणजे 8-9 दिवस चालवते ना मी तो मसाला, मग मीठ टाकल्याने खराब होत नाही तो. मीठ मिक्स करून मी एका भांड्यात काढून घेते. बिना पाण्याचंच वाटलेलं आहे. हा मसाला बघा तयार झाला. आणि हा अद्रक लसूण कोथिंबीर असं 3 ह्याचा गोळा वाटून ठेवलेला आहे. असे दोन्ही पण गोळे मी फ्रीजमध्ये ठेवत असते वाटून, कारण मला रोज जमत नाही मसाला वाटायला. आता मी 1.5 चमचा काळा मसाला घेते तो. आणि 1.5 चमचा हा हिरवा मसाला घेते. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा. लाल मिरची घेतली मी 1.5 चमचा. आणि ही कांदा लसूणची प्रवीण मसाल्याची 1.5 चमचा मिरची घेतलेली. अर्धा चमचा हळद घेतली मी. आणि जितकं मला मीठ पाहिजे तितकं मीठ घेतलं आहे मी. आणि हे जे चिंच आहे, तोपर्यंत चिंच पण चांगली भिजली. त्याला जरा हाताने कुचकारून त्याचं पाणी काढून घेते मी. त्या ताटामध्येच पाणी सोडते चिंचाचं. चिंचाला अजून थोडं चिंच बाकी आहे, तर मग ती थोडं पाणी टाकून परत धुवून घेते मी ती चिंच. चिंच धुवून जेवढं पाणी घ्यायचं तेवढं घेतलं. आणि हे मसाला काढल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात पण मी थोडं पाणी टाकून धुवून घेतलं. आणि आता हे सगळं हाताने असं एकत्र करणार, त्याचं पूर्ण असं मिक्स करून घेतलं आहे मी ते मसाला. आणि ते जे 1-1 पीस घेणार, पाणी पण चांगलं निथळलं आहे त्याच्यातलं. 1-1 पीस घेऊन असं ताटात टाकते मी. आणि त्याला खालीवर फक्त मसाल्यात असं बुडवणार आहे. आल्हादच मसाला लावणार आहे. त्याला काही असं भिजवत वगैरे ठेवणार नाही आहे मी.
लगेच फोडणी घालणार आहे. भिजवायची अजिबात गरज नाही आहे त्याला. इतके उरले म्हणजे जितके ताटामध्ये बसले ना तितके मी घेतले. ते फोडणी घातल्यानंतर अजून घेईल मी, कारण ताट गच्च भरलं. तेल वतलं आहे मी चांगलं भरपूर आणि 2 कांदे चिरलेले टाकले मी. अर्धा चमचा जिरे टाकले मी अगोदर, मग कांदा टाकला. आणि कांदा पण अर्धवटच लाल करते, पूर्ण लाल करत नाही. आणि ते एक एक पीस असे कढईमध्ये ठेवून देते. आणि बाकीचे पण मसाला बाकी होता तर बाकीचे पण टाकले मी. 5-6 ठेवले माघारी, इतका मसाला उरला. तर मासा परतायच्या आधीच हा मसाला पण मी सोडून देते, कारण मसाला बी परतून निघेल त्याच्यामध्ये. आणि ताट धुवून जेवढं पाणी, थोडं पाणी टाकलं आहे मी. बस एवढं पाणी बस झालं आहे, कारण मला अंगापुरतंच रस्सा करायचा आहे. आणि झाकून ठेवते. तोपर्यंत मी इकडं रवा घेतला आहे थोडासा. 5-6 पिसं उरलेले त्याच्यापुरतंच घेतला आहे मी रवा. आणि रव्यामध्ये मी फक्त लाल मिरची टाकते. 1.5 चमचा मी लाल मिरची टाकली. आणि चवीपुरतं मीठ टाकते. फक्त एवढं 3च वस्तू घेतलेल्या आहे मी, रवा, मीठ, मिरची. आता त्याला हातानेच असं मिक्स करून घेते. मीठ मिरची सगळीकडं पसरायला पाहिजे म्हणून. आणि ते जे पीस आहे तर त्याला असा रवा लावून घेते. रवा असा पक्का बसतो ना, त्याला ओलं करायची पण गरज नाही आहे. सुका सुकाच रवा असा पक्का बसतो आहे त्या पिसावरती. त्याला पाणी लावायची अजिबात गरज नाही आहे. तेलात रवा सुटत सुद्धा नाही, तो तसाच चिटकून बसतो त्याला परतताना. जितके पीस होते तितके पिसांना मी रवा लावून घेतला. आता इतका रवा उरलेला आहे तर हा पण रवा मी वरतून टाकून देते. आणि झाकण उघडलं आहे मी. 7-8 मिनटं झालेले. फक्त त्याला असं वर खाली एकदाच करणार आहे आणि पुन्हा झाकण काही लावणार नाही मी. बिना झाकणाचंच त्याला अजून 5 ते 6 मिनटं उकळू देणार, कारण ते लगेच शिजतं. त्याला वेळ लागत नाही शिजायला. बिना झाकणाचंच शिजवलं आहे मी. सुरुवातीला झाकण ठेवलं होतं 7-8 मिनटं आणि मग झाकण काढून खालीवर केलं आणि तसंच मग शिजवलं परत 5-6 मिनटं. किती छान झालं बघा. लगेच तवा ठेवला आहे मी. ते 2 चमचे तेल टाकते मी तव्यावरती. आणि रवा लावलेले पीस टाकते. ह्यालासुद्धा मी झाकण लावणार नाही आहे. फक्त 5-6 मिनटानंतर गॅस बारीक करून घेते. 5-6 मिनटानंतर त्याला उलटपालट करते. राहिलेला रवा पण मी टाकून दिला त्याच्यावरनं, तो त्याला चिटकून जातो. तो तव्याला अजिबात रवा लागत नाही खाली. 5-6 मिनटांनी खालीवर केल्यावर परत 5-6 मिनटं ठेवते. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. 5-6 मिनटं होऊन गेले आणि बघा अंगापुरतंच रस्सा केलेला आहे, जास्त रस्सा केलेला नाही आहे. पोळीबरोबर पण खाता येते आणि भाताबरोबर पण खाता येतं. चला जेवायला, ताट तयार आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा. चला जेवायला. धन्यवाद.